Welcome friends, I am SD Farande from Yeshwantrao Chavan Polytechnic Ichalkaranji and I am working as a lecturer in Mechanical Engineering Department. Today we continue our last discussion of the subject of Mechanical Working Drawing and unit is the Production Drawing. Today we discuss on the points of representation of geometric tolerances, datum planes, geometric tolerancing modifiers and geometric characteristic control symbols. टॉलरन्सचे वेगवेगळे टाइप्स आहेत. मागच्या लेक्चर आपण डायमेन्शनल टॉलरन्स बद्दल बघितलेला आहे. आज बघायचा आहे जॉमेट्रिकल टॉलरन्सेस आणि त्याच्यामध्ये हे सगळे पॉइंट आपण आज कव्हर करायचे आहेत. जॉमेट्रिकल टॉलरन्सेस. Geometrical tolerances is a system for defined and communicating engineering tolerances. It uses a symbolic language on engineering drawings and computer generated three-dimensional solid models that explicitly describes nominal tolerances and its allowable variation. Geometrical tolerances म्हणजे कम्युनिकेटिंगचा मीडिया आहे इंजिनियर मध्ये. म्हणजे इंजिनिअरिंग स्टाफला आपण ज्यावेळी ड्रॉइंग थ्रू कम्युनिकेशन करणार आहे त्या कम्युनिकेशनच्या वेळेला आपल्याला जॉमेट्रिक टॉलरन्सची गरज असते. इट टेल्स द मॅन्युफॅक्चरिंग स्टाफ अँड मशीन्स व्हॉट डिग्री ऑफ ॲक्युरसी अँड प्रिसिजन इज नीडेड ऑन ईच कंट्रोल्ड फीचर ऑफ द पार्ट. म्हणजे प्रत्येक पार्ट वरती जे फीचर्स आहेत त्या फीचर्सला ॲक्युरसी किती पाहिजे आणि प्रिसिजन किती असायला पाहिजे हे प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग स्टाफ बरोबर कम्युनिकेटिंग करण्याची लँग्वेज म्हणजेच जॉमेट्रिकल टॉलरन्सेस. Geometrical tolerances can add quality and reduce cost at the same time through producibility. Geometrical tolerances काय करत असते, क्वालिटी वाढवत असते कॉस्ट कमी करून. म्हणजे जॉमेट्रिकल टॉलरन्स आपण दिल्यामुळं त्या स्टाफ मध्ये कम्युनिकेशन प्रॉपर होणार आहे, ज्याच्यामुळं आपला जो मॅन्युफॅक्चरिंग टाइम जो आहे तो कमी होणार आहे, म्हणजे कॉस्ट कमी होणार आहे आणि क्वालिटी बेटर राहणार आहे. जॉमेट्रिकल टॉलरन्स रीडिंग हेल्प्स टू अंडरस्टँड to specify and control the form, location and orientation of the feature of the component and manufactured part. मॅन्युफॅक्चरिंग पार्ट मध्ये वेगवेगळे जे काय फॉर्म्स असतील, लोकेशन असेल किंवा ओरिएंटेशन असेल प्रत्येक फीचर मध्ये. फीचर म्हणजेच काय, एखाद्या पार्ट वरती एखादा होल आहे तो होल फीचर झाला, स्लॉट आहे स्लॉट फीचर झाला. हे जे पार्ट्स आहेत त्याला आपण फीचर म्हणत असते ड्रॉइंग मध्ये आणि हे समजण्यासाठी आपल्याला जॉमेट्रिक टॉलरन्सची गरज असते. रिप्रेझेंटेशन ऑफ जॉमेट्रिकल टॉलरन्सेस. जॉमेट्रिकल टॉलरन्सेस कशा पद्धतीने रिप्रेझेंट केले जातात. दिस इज द टॉलरन्स फ्रेम. याला टॉलरन्स फ्रेम म्हणलं जाते या पूर्ण या सिम्बॉलला. याच्यामध्ये पहिला जर बघितला आपण, हा जो आहे इकडून येऊ आपण, हा आहे, हा पहिला असतोय जॉमेट्रिक कॅरेक्टरिस्टिक सिम्बॉल. म्हणजे जॉमेट्रिकलचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक सिम्बॉल आहेत. आता हा जो इथे सिम्बॉल दाखवलाय पोझिशनचा सिम्बॉल आहे. पोझिशन म्हणजे काय असतं हे नंतर बघूया आपण. पहिल्या बॉक्स मध्ये काय असणार आहे, जॉमेट्रिक कॅरेक्टरिस्टिक सिम्बॉल. सेकंड बॉक्स मध्ये असणार आहे डायमीटर सिम्बॉल. हा जो आहे हा डायमीटरचा सिम्बॉल आहे. त्यानंतर तिसरा आहे स्टेटेड टॉलरन्सेस. म्हणजे हा जो दिलाय हा टॉलरन्स आहे, एवढा टॉलरन्स आपल्याला द्यायचा आहे. मॉडिफायर फॉर द स्टेटेड टॉलरन्सेस. या टॉलरन्सला दिलेला हा मॉडिफायर आहे. मॉडिफायर तीन प्रकारचे असतात, एक RFS, एक MMC आणि एक LMC. म्हणजे काय ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. पहिला जो दाखला ह्यात त्यानंतरचा आहे तो ए कॅपिटल. ए कॅपिटल म्हणजेच काय, प्रायमरी डॅटम 3 पॉइंट्स मिनिमम. आता हे 3 पॉइंट्स 2 पॉइंट्स 1 पॉइंट म्हणलंय, हे 3 to 1 प्रिन्सिपलला वापरलं जातं. याच्यावर जास्त विचार करू नका. प्रायमरी डॅटम. डॅटम म्हणजेच काय, ज्याच्यापासून आपण डायमेन्शन देणार आहे त्याला आपण डॅटम म्हणतो. ज्याच्यापासून रेफरन्स आपण पकडलाय त्याला डॅटम म्हणत असते. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी ABC असे वेगवेगळे तीन आहेत. आता याला एज द्यायला पाहिजे असं काही नाही, ह्याला PQR सुद्धा आपण देऊ शकतोय. पहिल्या बॉक्स मध्ये असेल तो प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी या पद्धतीने हा असणार आहे. असे रिप्रेझेंटेशन असते टॉलरन्सचं. प्रायमरी डॅटम प्लेन. द प्रायमरी डॅटम इज सिलेक्टेड टू प्रोव्हाइड फंक्शनल रिलेशनशिप्स, स्टँडर्डायझेशन अँड रिपीटेबिलिटी बिटवीन सर्फेसेस. द स्टँडर्डायझेशन ऑफ साइज इज डिझायर्ड इन मॅन्युफॅक्चरिंग of a part. Consideration of how parts are oriented to each other is very important. The chosen primary datum must ensure precise measurement. म्हणजे प्रायमरी डायटम जो असणार आहे हा प्रायमरी डायटम एक फंक्शनल रिलेशनशिप आपल्याला देणार आहे आणि स्टँडर्डायझेशन रिपीटेबिलिटी जे सरफेस मध्ये असणार आहे त्यासाठी आपण हा सिलेक्ट करत असतो. सेकंडरी डायटम प्लेन. सेकंड डायटम आर
produced perpendicular to the primary datum, so measurement can be repeated from them. प्रायमरी डायटम प्लेनला सेकंड डायटम प्लेन हा परपेंडिक्युलर असणार आहे आणि टर्शियरी डायटम प्लेन हा टर्शियरी डायटम प्लेन प्रायमरी आणि सेकंडरी दोन्हीला सुद्धा परपेंडिक्युलर असणार आहे. हे दाखवलेलं आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण हा ग्रीन कलरचा जो आहे हा प्रायमरी डायटम आहे. त्यानंतर हा ब्लू कलरचा जो आहे हा सेकंडरी डायटम आहे आणि हा जो रेड कलर मध्ये हा टर्शियरी डायटम प्लेन आहे. लक्षात आलं? म्हणजे 3 वेगळे डायटम प्लेन आहेत. परत याला सांगतो 3 पॉइंट मिनिमम कॉन्टॅक्ट वगैरे लिहिलेला आहे. ह्याचा विचार करू नका. 3 to 1 प्रिन्सिपल मध्ये 3 to 1 प्रिन्सिपल मध्ये एकाच प्लेनवर आपण रेस्ट करतो असेल पहिल्या प्लेनवर तर 3 पॉइंटला लोकेट असायला पाहिजे. दुसऱ्या पॉइंटवर लोकेट करत असेल तर 2 पॉइंटला लोकेट असायला पाहिजे आणि तिसऱ्या पॉइंटला लोकेट करत असेल तो मिनिमम 1 पॉइंटला लोकेट असायला पाहिजे. डिग्री ऑफ फ्रीडम रिस्ट्रिक्ट करण्यासाठी 3 to 1 प्रिन्सिपल मध्ये हे केलं जाते. Geometrical tolerancing modifiers. There are 3 directly implied modifiers. First one is the regardless of feature size, which is known as RFS. RFS is the default modifier. So, if there is no modifier symbol shown in feature control frame, RFS is used when the size feature does not affect the specified tolerances. म्हणजेच टॉलरन्स फ्रेम मध्ये जर एखादा मॉडिफायर दाखवलेला नसेल तर हा आपण डिफॉल्ट मध्ये घेतोय RFS रिगार्डलेस ऑफ फीचर साइज. म्हणजे ऑटोमॅटिकली आपण तो डिफॉल्ट मध्ये घेत असतो. याला वेगळा मॉडिफायर द्यावा लागत नाहीये. मॅक्सिमम मटेरियल कंडिशन MMC. MMC कॅन बी युज्ड टू कन्स्ट्रेन द टॉलरन्स ऑन गिवन डायमेन्शन्स. MMC कॅन बी डिफाइंड ॲज द कंडिशन ऑफ पार्ट फीचर व्हेन द मॅक्सिमम अमाउंट ऑफ मटेरियल इज रिक्वायर्ड. म्हणजे दिलेल्या पार्ट वरती मॅक्सिमम अमाउंट ऑफ मटेरियल किती रिक्वायर्ड आहे हे सांगण्यासाठी आपण MMC टॉलरन्सिंग देत असतो. आता MMC देत असतो म्हणजेच काय? MMC म्हणजेच काय? मॅक्सिमम मटेरियल कंडिशन. म्हणजे समजा 2 लिमिट आहेत, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. अप्पर लिमिट ला जर आपण डिझाइन केला शाफ्ट तर तो असणार आहे मॅक्सिमम मटेरियल कंडिशन आणि होल जर लोअर लिमिटला ठेवला तर तो असणार आहे मॅक्सिमम मटेरियल कंडिशन. म्हणजेच काय? त्या पार्ट वरती मॅक्झिमम किती मटेरियल राहणार आहे याला म्हणतोय मॅक्झिमम मटेरियल कंडिशन. MMC इज ऑल्सो यूज टू मेंटेन क्लिअरन्स अँड फिट बिटवीन शाफ्ट्स अँड होल्स. विथ MMC द गिवन टॉलरन्स विल बी अप्लाइड ॲज मॅक्झिमम शाफ्ट डायमीटर अँड मिनिमम होल डायमीटर. मॅक्झिमम शाफ्ट डायमीटर मिनिमम होल डायमीटर जर असेल तर ती मॅक्झिमम मटेरियल कंडिशन असणार आहे. याच्या अपोजिट लिस्ट मटेरियल कंडिशन म्हणजेच काय? मिनिमम मटेरियल कंडिशन. पण याला मिनिमम न म्हणता लिस्ट मटेरियल कंडिशन म्हणलंय. LMC can be defined as the condition of a part feature where minimum amount of material is required. With LMC, the given tolerance will be applied as minimum shaft diameter and maximum hole diameter. These are the geometric characteristic control symbols. There are 14 characteristics that may be controlled. 14 कॅरेक्टरिस्टिक आपण कंट्रोल करू शकतो या सिम्बॉलच्या सहाय्याने. हे 14 वेगवेगळे सिम्बॉल आहेत. हा सिम्बॉल आहे त्याचा जॉमेट्रिक कॅरेक्टरिस्टिक काय दिलेला आहे तो आहे तर हा फ्लॅटनेसचा सिम्बॉल आहे. त्यानंतर कुठल्या टाईपचा जॉमेट्रिकल टॉलरन्स हा दाखवणार आहे. म्हणजे टॉलरन्सचा टाईप जो आहे तो फॉर्म रिलेटेड म्हणजे त्याच्या फॉर्मशी रिलेटेड जो असेल तो इथं घेणार आहे आपण. नो रिलेशन बिटवीन द फीचर म्हणजे फीचरचा कुठलाही रिलेशन यामध्ये असणार नाही आहे. आणि कंट्रोल समरी मध्ये काय सांगितलंय? कंट्रोल्स फॉर्म शेप of surfaces and can also control form of an axis or median plane. Datum reference is not allowed. म्हणजेच काय? फक्त शेपशी संदर्भात जो असेल फॉर्म संदर्भात तो इथं असणार आहे. तसंच ओरिएंटेशन रिलेटेड, तसंच लोकेशन रिलेटेड. रनआउट, रनआउटचे 2 टाईप आहेत, टोटल आणि सर्क्युलर रनआउट. आणि लोकेशनशी रिलेटेड परत दुसरं डिराइव्ड मीडियम पॉइंट्स. हे जे सांगितले आहेत हे सगळे टॉलरन्स आहेत. या प्रत्येकाचा सिम्बॉल वाईज आपण बघणार आहे नेक्स्ट सेशन मध्ये. ओके. टू गेट लेटेस्ट videos and notification, please like and subscribe this YouTube channel. Thank you.